नाही गझल सुजल पाहायला मिळतोय मैदानावरती पहिल्या षटकामध्ये पहिल्या बॉलवरती सिंगल जरूर आली. यावेळेस ऑन साइडला वळवायचा प्रयत्न जरूर होता. बॅट अँड बॉल मध्ये संपर्क होत नाही. डॉट बॉलची समाप्ती होती. एसटी रक्षक ते सर्राट क्विकर हँड आपल्याला पाहायला मिळाले जे आपल्याला एस्टनच्या मागे पाहायला मिळत आहेत. डीप मध्ये पाहायला मिळतील. मिड विकेट क्षेत्रामध्ये फिल्डर डीप मध्ये अगदी आपल्याला पाहायला मिळत आहेत. मिड विकेट डीप मध्ये वाइडिश लॉंग ऑन अनऑर्थोडॉक्स काउट्स कॉर्नर क्षेत्रामध्ये एक स्क्वेअर लेग फिल्डर पाहायला मिळेल. इनसाइड द सर्कल शॉट थर्ड मॅन शॉट फाइन लेग शॉट बॅकवर्ड पॉइंट शॉट स्वीपर कव्हर शॉट एक्स्ट्रा कव्हर मिड ऑफ मध्ये फिल्डर मिड ऑन खाली लॉंग ऑनला फिल्डर पाहायला मिळेल. यावेळेस फक्त दिशा दाखवली आहे. फिल्डर होते फिल्डरच्या माध्यमातून मिस्टेक झाली आहे. पॉइंटचे फिल्डर येतील बॉलला थर्ड मॅन क्षेत्रामध्ये गॅदर करण्यासाठी. तोपर्यंत सिंगल कम्प्लीट करून दुसऱ्या धाबेचा प्रयत्न. मैदानावरती 2 धाबा देखील सहज रीतीने होत असताना कंप्लीट. 2 धाब्यांच्या साथीने धावफलक पुढे जाईल आणि धावसंख्या धावफलकावरती आपल्याला 3 या आकड्यावरती पाहायला मिळेल. जस्विन आणि कल्पेशी सलामीची जोडी मैदानावरती झाली आहे. दाखल आघाडीचे फलंदाज ओपनिंग पेअर सलामीचा स्लॉट फिल करण्यासाठी आता मैदानावरती उतरलेले आहेत. लवा फुलटॉस ऑन साइडला वळवला. डीप मध्ये फिल्डर कॅचची संधी फटका फसला आणि धक्का बसला. गडी गमावला पहिला बॅटिंग करत असताना टीमने. फलंदाज कल्पेश शिकळी होत असताना समाप्त. कल्पेश बॅक टू द पवेलियन. षटकामध्ये थोडीशी खडतर सुरुवात जरूर झाली. आम्ही सातत्याने उल्लेख करतो निमित सर अगदी थकून घरी यावं. घरी जेवणाला बसावं आणि पहिल्याच घासाला खडा लागावा. सुरुवात तशीच झाली आहे कारण पहिल्या षटकामध्ये विकेटचं पतन झाले. धावा देखील आल्या नाहीये. 3 धावा धावफलकावरती एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. तिसऱ्या क्रमांकावरती करण मैदानावरती आपल्याला स्ट्रायकिंग इन वरती पाहायला मिळतील. पाहूया कशा प्रकारची कामगिरी करतील या मॅच मध्ये. गोलंदाज सुजल उंचपुरा गोलंदाज आहे. हिट द टेक गोलंदाज आहेत आणि जबरदस्त गोलंदाजी करतात. जबरदस्त बॉल क्विकर वन ते सर्राट बॉल पंचांकडे. लाऊड अपील आपल्याला पाहायला मिळाली एसटी रक्षकांच्या माध्यमातून. हा चेंडू पाहायला मिळतोय जो मात्र निर्धाव. करण मुंडे यांच्यासाठी सुवर्ण संधी असेल. केजुदादा मुंडे यांच्या वतीने प्रत्येक षटकाराला 500 रुपयाचं कॅश प्राइज असेल. करण मुंडे यांच्यासाठी सुवर्ण संधी. अगदी पाया टाकलेला बॉल आणि थर्ड मॅनचे फिल्डर थोडेसे फंबल होत असताना पाहायला मिळाले. अगदी तोपर्यंत एक धाव कंप्लीट झाली आणि मला वाटतं यस एका धावेने षटक क्रमांक पहिलं मैदानावरती समाप्त. पहिल्या षटकाचा वाजवी केस समाप्त होतोय. धावसंख्या धावफलकावरती फक्त आणि फक्त पाहायला मिळेल जी मात्र 4 या आकड्यावरती. एका गड्याच्या मोबदल्यामध्ये 4 धावा. सुरुवात थोडीशी खडतर झाली आहे मात्र क्रिकेट आहे मित्रांनो. क्रिकेटमध्ये आम्ही सातत्याने म्हणतो की क्रिकेट अनिश्चितताओं का खेल है. यहाँ हर प्रिडिक्शन फेल है. क्रिकेट इज अ गेम ऑफ ग्लोरियस अनसर्टिनिटी. सरडा राजकारण आणि क्रिकेट शेवटच्या मुमेंट पर्यंत रंग बदलतो हे आपण सर्वांनी पाहिलं आहे. आणि क्रिकेटमध्ये सरड्यापेक्षा जास्त रंग बदलणाऱ्या मॅचेस देखील आम्ही पाहिल्यात. सो मित्रांनो सुरुवात थोडीशी खडतर जरूर झाली आहे मात्र म्हटलं जातं असफलता सफलता की पहिली सीडी होती आहे. अगदी तशा प्रकारे ही खडतर सुरुवात झाली आहे. मात्र काल आम्ही मुरबाड ची स्पर्धा कव्हर करत होतो. त्या स्पर्धेमध्ये 5 ओव्हरची मॅच होती. पहिल्या 2 ओव्हरमध्ये 11 रन झाले. मात्र त्यानंतर 5 ओव्हरच्या समाप्तीनंतर 88 धावा कुठल्या गेल्या होत्या. जवळपास 76 धावा शेवटच्या 3 षटकांमध्ये कुठल्या गेल्या. मुरबाडमध्ये चालू असणारी ती स्पर्धा शिवतेज चषक शिवतेज करंडक 20-25 दमदार आयोजन आम्हाला पाहायला मिळालं. अगदी तेच पाहायला मिळाले. पहिले 2 ओव्हरमध्ये कमी धावा मात्र त्यानंतर जबरदस्त फटकेबाजी त्या मैदानावरती आम्हाला सातत्याने पाहायला मिळते. यस व्हाईट बॉल डाऊन द लेग साइड एक्स्ट्राची धाव धावफलकावरती. या टीमची टोटल धावफलकावरती पुढे सरकेल आणि जाऊन पोहोचेल ऑन द बोर्ड 5 धावा धावफलकावरती. ओव्हर नंबर 2 सचिनच्या मार्फत मार्गस्थ आहे. षटक क्रमांक दुसऱ्यामध्ये सचिन पाहायला मिळतील. राईट आर्म ओव्हर द विकेटने स्लोवर गतीचा चेंडू हाताळला गेला मात्र डॉट बॉलने समाप्ती केली आहे. धावसंख्या स्थिर आहे. धावसंख्या स्थगित 5 या आकड्यावरती. 5 ओव्हरची मॅच आजच्या दिवसामध्ये आपल्याला 9 सामने कव्हर करायचे आहेत. मॅच नंबर 3 मैदानावरती सुरू आहे. अजून आपल्याला 6 मॅचेस कव्हर करायचे आहेत. कसे करतील गॉड नोस.
यावेळेस पिक करायचा प्रयत्न जरूर होता. फ्लायटेड डिलिव्हरी पाहायला मिळाली. स्लोवर गतीचा बॉल. सिंगल कंप्लीट झाली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि मैदानावरती 2 धावा कंप्लीट आहेत. फ्लायटेड डिलिव्हरी. यामागे देखील एका खेळाडूचा इतिहास बनलाय. क्रिस गेल बॅटिंग करत होता. रविचंद्रन अश्विन त्यावेळेस गोलंदाजी करत होते. पहिला बॉल मिस टाइम स्ट्रोक आणि षटकार गेला. MS धोनी म्हटलं रविचंद्रन अश्विनला की यस यावेळेस विकेटचं पतन झालं. प्लम्ड विकेटचं पतन. लेग स्टिंग उखाडली गेली आहे असं आपण म्हणूया, कारण फलंदाज प्लम्डअप झालेले आहेत. लेग बिटवीन विकेटची इथे अजून एक विकेट जाती. फलंदाजाची खेळी इथे होत असताना समाप्त. बॅटर करण बॅक टू दी पवेलियन. सोला की OUT. करणची खेळी समाप्त झाली आहे. गडी गमावलाय. दुसरा बॅटिंग करत असताना टीम 6 7 7 11 या संघाने. कल्पेश आणि करण मुंडे हे दोन खेळाडू मैदानाच्या बाहेर गेलेत. मात्र आता प्रशांत आणि जस्विन हे दोन खेळाडू मैदानावरती जरूर आहेत. डुबती नैया किनारे पोहोचवावी लागेल. संघ अडचणीमध्ये आहे. अशा वेळी संघाला बाहेर काढावा लागेल, कारण सातत्याने आम्ही उल्लेख करतो की हिरे की चमक रखते हो तो अंधेरे में चमको, क्योंकि धूप में तो काच का तुकडा भी चमकता है. मैदानावरती आता कमबॅक करावा लागेल. पाहूया कशा प्रकारची कामगिरी होईल या ओव्हर नंबर 2 मध्ये. पुन्हा एकदा चेंडू पडल्यानंतर खाली राहिलाय. बॅटरच्या माध्यमातून प्रयत्न केले जात आहेत. प्रयत्नांची पराकाष्ठा केली जाते. संघर्ष केला जातो आणि संघर्षाचा शंकरनाद केला जातोय. मात्र बॅट अँड बॉल मध्ये कनेक्शन होत नाही. या डॉट बॉलची समाप्ती. धावसंख्या स्थिर आहे. धावसंख्या स्थगित पाहायला मिळते. निमेश सर, गोलंदाज आहेत, तुम्हाला माहिती आहे की धावा बनवणं फार महत्वाचं आहे. बॅट्समन ज्या वेळेस बॅटिंग करतात त्यावेळेस तुम्ही डगआउट मधून धावेंची अपेक्षा करत असतात. त्यावेळेस थोडंसं पुढे आले होते. त्यानंतर मोठा फटका मारायचा प्रयत्न जरूर झाला. मात्र एका धावेवरती समाधान मानावं लागेल. फक्त आणि फक्त चौकार आणि षटकारांमध्ये डील करायचा प्रयत्न मैदानावरती केला जातोय. मात्र म्हटलं जातं समथिंग इज बेटर दॅन नथिंग. 1 इज ऑलवेज बेटर दॅन 0. कुछ नहीं से कुछ तो सही. डॉट बॉल पेक्षा सिंगल डबल कधी श्रेष्ठ असतं. त्यामुळे धावा बनवा. सिंगल डबल आले तरीही चालतील. धावफलक पुढे जाईल. तो मानसिक दडपण असतो ज्याला आपण क्रिकेटमध्ये प्रेशर म्हणतो. येस, एकच धाव ऍड होईल टीमच्या टोटल मध्ये, तो कमी असतो. धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळेल, जे मात्र ऑन द बोर्ड 8 या आकड्यावरती धावसंख्या. पुन्हा एकदा चांगला बॉल आहे. जबरदस्त डिलिव्हरी पाहायला मिळते. डॉट बॉलची समाप्ती आणि डॉट बॉलने ओव्हर नंबर 2 मैदानावरती समाप्त. 2 षटकांचा वाज विकेट समाप्त होतोय. धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळेल 8 या आकड्यावरती. आफ्टर 2 ओव्हर्स स्कोर कार्ड इज ऑन विथ लॉस ऑफ 2 विकेट. 8 रन्स ऑन द बोर्ड. 8 धावा धावफलकावरती. 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये थोडीशी शांत सुरुवात मैदानावरती जरूर पाहायला मिळते. कमबॅक करावा लागेल. कशा प्रकारचा कमबॅक होईल हे पाहणं तितकंच महत्वाचं आहे. ज्याप्रमाणे आम्ही उल्लेख केला की काल आम्ही शिवतेज करंडक 20-25 मुरबाडचा कव्हर करत होतो. त्यावेळेस समालोचन करत असताना पहिल्या 2 षटकांमध्ये आम्ही पाहिलं की एका संघाने, संघाचं नाव आहे तो म्हणजेच खुकाटेवाडी, त्या संघाने पहिल्या 2 षटकांमध्ये 11 धावा बनवल्या. मात्र त्यानंतरच्या 3 षटकांमध्ये तब्बल 76 धावा कुठल्या गेल्या त्या संघाच्या मार्फत. गोलंदाज सैनेश आपल्याला पाहायला मिळतील आणि सैनेशसाठी देखील सुवर्ण संधी असेल. केजी मुंडे यांच्या मार्फत जर विकेट हॅट्रिक कंप्लीट केली तर 1000 रुपये, 1000 रुपयाचं कॅश प्राइज असेल. 1000 रुपीजचा कॅश प्राइज गोलंदाज सैनेशसाठी ही सुवर्ण संधी आहे. गोल्डन ऑपॉर्च्युनिटी आहे आणि त्या गोल्डन ऑपॉर्च्युनिटीला ग्रॅब इन करू शकतील की ओव्हर नंबर 3 मध्ये सैनेश हे पाहणं तितकंच महत्वाचं ठरणार आहे. गोलंदाज तयार. सैनेश ओव्हर द विकेट. ओव्हर द विकेटने मोठा फटका मारायचा प्रयत्न फलंदाज मार्फत. मात्र चेंडू हवेमध्ये. डाऊन द बॉल. फिल्डर नाहीये. पडलाय नो मॅन्स लँड मध्ये चेंडू. सिंगल कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि मैदानावरती नॉन स्ट्रायकिंग एंड वरती थ्रो. 2 धावा कंप्लीट होत आहेत. 2 धावेने धावफलक पुढे जाईल. धावसंख्या 10 या आकड्यावरती. सातत्याने उल्लेख करतो की यूं ही नहीं मिलती राही को मंजिल, एक जुनून सा दिल में जगाना पड़ता है, मैंने पीछा चिड़िया से कैसा बनता है आशियाना, वो बोली 3 का उठाना पड़ता है. ज्याप्रमाणे एका कणाला एक कण जोडून चिमणी घरट्यामध्ये रूपांतर करते. ते सिंगल डबल चौकार षटकार एक्स्ट्राच्या धावा आल्या तर अतिउत्तम. सोन्याहून पिवळा आम्ही म्हणू. मात्र तशा प्रकारे धावा इथे बनवणं गरजेचं आहे आणि मोठ्या धावसंख्येचा पल्ला गाठणं इथे फार महत्वाचं आहे. पहिल्या इनिंग मध्ये
धावा 50+ धावा साडणे फार इम्पॉर्टंट आहे. धावसंख्या धावफलकावरती फक्त आणि फक्त 10 या आकड्यावर. 10 ऑन द बोर्ड. यावेळी चेंडू स्लॉट मध्ये होता. डिपॉझिट करायचा प्रयत्न पार्किंग प्लॉट मध्ये. वेट वॉच एंड देन डिलीवर्ड. पहले किया इंतजार फिर किया गेंद पे वार और गेंद को पहुंचा दिया सीमा रेखा पार. षटकार. ते आलाय षटकार आणि षटकाराच्या साथीने धावफलक पुढे जाईल. ऑन द बोर्ड 16 च्या वयामध्ये खऱ्या अर्थानं गॉड ऑफ क्रिकेट सर सचिन रमेश तेंडुलकर सरांनी टीम इंडियासाठी डेब्यू केला होता आणि ती तोच आकडा मैदानावरती पाहायला मिळतोय. 16 स्लॉट मधला बॉल होता. ऑन ऑफच्या दिशेला उडवला गेलाय. आउटफील्ड थोडीशी आपल्याला विचित्र पाहायला मिळते, कारण ज्याप्रमाणे सरांनी उल्लेख केला विनोदजी पाटील सरांनी की पत्रे लागलेत म्हणजे या मैदानाचा कार्यक्रम आता होईल कदाचित आणि इतिहासामध्ये हा मैदान जमा होईल ना. मैदान थोडेसे कमी होत चालले, ती शोकांकिका जरूर आहे. यावेळेस पॅटर्न पॅड मधून चेंडू एसटी रक्षकाच्या हातामध्ये विसवतोय. डॉट बॉलची होत असताना समाप्ती. अंतरून पाहून पाय पसरवले पाहिजे, तिथे वारा पाहून पाठ फिरवली पाहिजे. अगदी त्याप्रमाणे चेंडूच्या मेरिटनुसार इथे खेळणं फार महत्वाचं आहे. प्रत्येक चेंडू चौकार आणि षटकाराचा नसतो आणि इंग्लिश मध्ये कहावत आहे ऑल ग्लिटर इज नॉट गोल्ड. प्रत्येक चमकणारी गोष्ट सोना नसतो. त्याप्रमाणे सिंगल डबल करणं देखील तितकंच महत्वाचं आहे. मात्र यावेळेस फटका लाजवाब पाहायला मिळतोय. डीप मध्ये फिल्डर फक्त बनतील दर्शक. बॉल निघून चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. मिड विकेटच्या फिल्डरच्या डोक्यावरून फिल्डर के मस्तक पर दस्तक देती हुई सीधे 6 रन. माहिती आहे ज्यावेळेस आम्ही डॉक्टर्स प्रीमियर लीग कव्हर करत होतो त्यावेळेस पासून दादाची ओळख आहे आणि खऱ्या अर्थानं दादा म्हणजे एक शांत स्वभाव असा माणूस आहे. रागावरती कंट्रोल आणि वागत असताना क्लास मात्र आउट ऑफ कंट्रोल ही ओळख आहे. एक वेगळाच राजेशाही थाट आमच्या दर्शन दादाचा नेहमी आम्ही पाहिलाय. शांत संयमी स्वभावाचा व्यक्तिमत्व आहे त्याची वाहिनी आणि त्याच्या वाहिनीला नक्की आपण पहिल्यांदा गेले असेल तर सबस्क्राइब करा मित्रांनो. एनटीसी स्पोर्ट्स लाईव्ह आमचे दर्शनजी मात्रे आकाशनचे यांची वाहिनी आहे आणि यांच्या वाहिनीवरती जर आपण पहिल्यांदा आले असाल तर मित्रांनो लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करा, जेणेकरून पुढील होणारे प्रत्येक अपडेट या वाहिनीवरती तुमच्यापर्यंत नक्की पोहोचतील. आणि बेल आयकनला क्लिक करायला अजिबात विसरू नका. अशी स्पर्धा आपल्या समवेत आली आहे. अजून भरपूर अशा स्पर्धा आपल्या समवेत येऊ शकतात आणि आपण क्रिकेटचे जर चाहते आहात तर आपल्यासाठी ही सुवर्ण पर्वणी नक्की असेल. कारण कॉर्पोरेटचे मला वाटतंय दर्शन दादा जवळपास 6 ते 7 इव्हेंट आपण सोबत केलेत. कॉर्पोरेट इव्हेंट दादा जास्त करतो, त्याला कॉर्पोरेट इव्हेंट थोडे जास्त येतात. त्यामुळे नक्कीच जर पहिल्यांदा आले असाल नक्की सबस्क्राइब करा. सगळ्या मॅचच्या दिशेला जिथे 3 षटकांचा वाजविकेत समाप्त होतोय. धावसंख्या 23 या आकड्यावरती. शांत सुरुवात मैदानावरती जरूर झाली आहे, मात्र कमबॅक करावा लागेल. रख हौसला के वो मंजर भी आएगा, खुद प्यासे के पास चलकर समंदर भी आएगा. युद्ध करना बैठे मंजिल के मुसाफिर, तुझे मंजिल भी मिलेगी और जीत का मजा भी आएगा. आता करावे लागतील चौथ्या षटकामध्ये बॅटिंग करत असताना प्रयत्न. ऑन साइडला वळवायचा प्रयत्न. बॅटची लीडिंग एज. स्टिकरला बॉल लागलाय. बॅटची अप्पर एज आणि बॉल निघून चाललाय फाईन लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. नशिबाच्या 4 धावा सांघिक धाव फलकावरती ऍड. धावसंख्या धावफलकावरती चौकाराच्या साथीने पुढे सरसावेल जाऊन पोहोचले 27 या आकड्यावरती. षटक क्रमांक मैदानावरती मार्गस्थ आहे, जे मात्र चौथं आणि चौथ्या षटकाच्या पहिल्या बॉलवरती
नशिबाची साथ मिळते यावेळेस चेंडू हवेमध्ये डीप मध्ये फिल्डर मात्र त्यांच्या डोक्यावरून बॉल निघून चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर स्क्वेअर लेगला क्लिअर करत फ्लॅटेड स्ट्रोक पॅरलल टू द ग्राउंड बॉल निघून चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर फ्लॅटेड पॅरलल टू द ग्राउंड षटकार. पहिले जर पाहायला गेलं 3 षटक धावेंचा आकार होता मात्र आता फटकेबाजी अशी होती की धावेंचा पूर वाहतोय मैदानावरती. धावसंख्या धावफलकावरती आपल्याला 33 पाहायला मिळेल. फार सुंदर अशी आता बॅटिंग पाहायला मिळते. पहिला बॉल मागची अप्पर एज बॉल गेला फाईन लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. यावेळेस क्रॉस पॅटेड स्ट्रोक आडव्या पट्ट्याने एक जबरदस्त स्ट्रोक पाहायला मिळाला. फ्लॅटेड पॅरलल षटकार ग्राउंडच्या लगत आपल्याला पाहायला मिळाला ज्यावरती षटकाराची मोहर होती आणि षटकाराच्या साथीने धावफलक पुढे गेलं. धावसंख्या 33 या आकड्यावरती सचिनच्या मार्फत हे दुसरं षटक मार्गस्थ आहे. वैयक्तिक कोट्यातील दुसरं सांघिक कोट्यातील चौथ्या षटकामध्ये सचिन आपल्याला पाहायला मिळतोय. इंडिव्हिज्युअल जर पाहायला गेलं तर चांगली गोलंदाजी त्याच्या मार्फत आपल्याला पाहायला मिळाली. यावेळेस ऑन साइडला फटका जवाब पाहायला मिळतोय. बॉल निघून चाललाय स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. ये हुई ना बात. बॉल निघून चाललाय सीमारेषा पलीकडे आलेला कडक षटकार. कडक स्ट्रोक पाहायला मिळाला. बॅटर प्रशांतच्या बॅट मधून प्रशांत षटकार पाहायला मिळाला. कल्पेश ज्यादा खुश आहेत. उनको मालूम है मेरी टीम आगे जानी चाहिए भले खेलो कोई लेकिन टीम बहुत ज्यादा इंपॉर्टेंट है मेरे लिए. तो मुझे अपने टीम के लिए अच्छा प्रदर्शन करने का मौका मिला था लेकिन मैं मौका गवा चुका हूँ. लेकिन प्रशांत बल्लेबाजी अच्छी कर रहे हैं. सो वो एक चीज हमारे टीम के लिए अच्छी बात है और मैदान के अंदर बहुत ही तरीके की हमें बल्लेबाजी प्रशांत के माध्यम से देखने को मिल रही है. कहना पड़ेगा कि जब मसले बड़े होते हैं अपने टीम के लिए प्रशांत खड़े होते हैं. बिल्कुल बढ़िया बल्लेबाजी का मुजाहरा हमें देखने को मिला प्रशांत के माध्यम से. स्कोर कार्ड में बढ़ोतरी. स्कोर कार्ड जाके पहुंचा है 39 रनों के ऊपर. 39 ऑन द बोर्ड विद लॉस ऑफ 3 विकेट्स. माफ कीजिएगा 2 विकेट्स. प्रशांत चौथे नंबर पे आए लेकिन उसके बाद क्या बढ़िया बल्लेबाजी का मुजाहरा देखने को मिला. गेंदबाज तैयार सचिन फिर से एक बार थोड़े से प्रेशर में जरूर रहेंगे. इस मतलब स्लॉट की गेंद थी. बॉलर बैकटाउन देखने को मिला. लॉन्ग ऑन में कोई खिलाड़ी नहीं है. जब तक आएंगे तब तक सिंगल मुकम्मल. दूसरे रन का प्रयास और नॉट स्ट्राइकिंग इनके ऊपर लेजी थ्रो. तब तक 2 रन कंप्लीट है. 2 रनों की मदद से स्कोर कार्ड में बढ़ोतरी. स्कोर कार्ड जाके पहुंचा है 41 रनों के ऊपर. 2 विकेट के नुकसान पर बढ़िया तरीके की अभी बल्लेबाजी देखने को मिल रही है. पहले 2 ओवर पूरी तरीके से गेंदबाजी करने वाली टीम के खाते में थे लेकिन उसके पास क्या बेहतरीन बल्लेबाजी का मुजाहरा हमें देखने को मिला. आड़े बल्ले से बड़ा शॉट मारने का प्रयास जरूर किया गया लेकिन लॉन्ग द कारपेट गेंद जा रही है मिड विकेट क्षेत्र में. सिंगल मुकम्मल. दूसरे रन का प्रयास और देखते देखते 2 रन कंप्लीट. थ्रो थोड़ा सा वाइड देखने को मिलेगा और 2 रन मुकम्मल. स्कोर कार्ड में फिर से एक बार बढ़ोतरी. स्कोर कार्ड जाके पहुंचा है 43 रनों के ऊपर. प्रेशर बहुत ही बढ़िया चीज होती है. अगर सामने वाली टीम के ऊपर आ जाए प्रेशर तो बल्लेबाजी टीम पूरी तरीके से हावी रहती है लेकिन खुद के टीम पे ऊपर आ जाए तो फिर थोड़ा सा टीम बैकफुट के ऊपर जाते हुए हमें देखने को मिलती है. इस मर्तबा लाइन चेक करनी पड़ेगी. लाइन खराब है. एक्स्ट्रा रन स्कोर कार्ड में ऐड. मुक्त का चंदन घिस मेरे नंदन. ये सबने कहावत सुनी है जो मुफ्त का रहता है किससे चाहिए नहीं. सब कुछ चाहिए रहता है. 100 रन स्कोर कार्ड में बढ़ोतरी. स्कोर कार्ड जाके पहुंचा है 44 रनों के ऊपर. ओवर का आखिरी गेंद शेष. 5 गेंदों का खेल हो चुका है. स्ट्रोक बेहतरीन. पिकअप स्ट्रोक. वेट वॉच एंड देन डिलीवर्ड. पहले किया इंतजार फिर किया गेंद पे वार और गेंद को फेंक दिया बाउंड्री लाइन के पार. क्रिकेट विश्व का सबसे बढ़िया स्ट्रोक और सेफ स्ट्रोक. ओवर द बॉलर हेड डाउन द ग्राउंड. लॉन्ग ऑफ को क्लियर करते हुए एक बेहतरीन छक्का. कि देने वाला जब भी देता देता चप्पड़ फाड़ के दे रहा है पर दुरुस्त है. आखिरी ओवर में कुल मिलाकर 28 रन स्कोर कार्ड के ऊपर दर्ज हुए. 4 ओवर की समाप्ति के बाद 2 विकेट के नुकसान पर 50 रन स्कोर कार्ड के ऊपर दर्ज.
बहुत बढ़िया बल्लेबाजी का मुजाहरा प्रशांत के माध्यम से। कुल मिलाकर हमें 4 छक्के देखने को मिले। क्या बढ़िया बल्लेबाजी कर रहे हैं। कल जिस तरीके से तिलक वर्मा खेले, आज प्रशांत इस तरीके से खेल रहे हैं। फुल टॉस गेंद ऑन साइड पे बढ़िया स्ट्रोक देखने को मिला। गैप शॉट सिलेक्शन, स्किलिंग शॉट, टेकिंग गैप, बॉल निकलती हुई बाउंड्री लाइन के बाहर, लगाया मैप और ढूंढा गैप, गेंद सीमा पार, मिलेंगे रन 4। में बढ़ोतरी स्कोर कार्ड जाके पहुंचा 56 रनों के ऊपर, 54 ऑन द बोर्ड विद लॉस ऑफ 2 विकेट। खरबूजे को देख तरबूजा भी रंग बदले। कुल मिलाकर वही स्थिति देखने को मिल रही है। प्रशांत को देख अभी जसविन के माध्यम से भी बढ़िया स्ट्रोक देखने को मिल रहा है। ओपनिंग पेयर में आए थे जरूर, लेकिन कम गेंदें खेली, लेकिन कम गेंदों में बढ़िया बैटिंग का मुजाहरा जरूर देखने को मिला। 3 गेंद कुल मिलाकर 11 रन स्कोर कार्ड के ऊपर इंडिविजुअल दर्ज कर चुके हैं। यहाँ पर रन आउट का प्रयास जरूर था, लेकिन अंपायर कहते हुए वाइड +1, पॉपिंग क्रीज में सक्सेसफुली बैट ग्राउंडेड है, ये देखा अंपायर्स ने और उसके बाद सही डिसीजन, सही फैसला अंपायर के माध्यम से देखने को मिला। कुल मिलाकर 2 रन ऐड स्कोर कार्ड में अब तक 56 थे। वाइड +1, 2 रन ऐड, 56 रन स्कोर कार्ड के ऊपर दर्ज। कम बैक करना पड़ेगा इस मर्तबा गेंदबाजी करने वाली टीम को, क्योंकि बल्लेबाज हावी देखने को मिल रहा है इस मैच में। इस बार कवर की दिशा में स्ट्रोक बेहतरीन, लेकिन डीप पे फील्डर रहेंगे। कैच की संभावना जरूर थी, लेकिन गेंद निकलती हुई बाउंड्री लाइन के बाहर, मिलती है नसीब का साथ, बॉल सीमा पार। So much आमचे बंधुराज अर्थात विराज यांचे दाजी भाऊजी अर्थातच ऋषी भोईर साहेबांची इथे उपस्थिती आपल्याला पाहायला मिळते। भाऊजींना विनंती असेल, भाऊजी आपण या मुख्य मंचकावरती आपलं सहर्ष स्वागत आहे, बसलेले आहेत। यावेळेस फक्त दिशा दाखवली आहे, 1 षटकावर मध्ये फिल्डर असतील, झाली आहे मिस्टेक पुन्हा एकदा। मला वाटतंय सकाळी बटर पावभाजी खाऊन आलेत की काय, बटर हातामध्ये आणि बॉल निसटून जातोय, बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर, चौकार नशिबाचा। हो गई गलती, हो गई भूल, दांडी 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 होत असताना गोल, विकेटचं पतन झालं। त्रिफलाची दांडी गोल होत असताना फर्निचर डिस्ट्रॉय, क्लीन बोल्ड, विकेटचं पतन झालेलं आहे। पाटर प्रशांतची काही समाप्त, मात्र बॅटिंग आवडली असेल तर जोरदार प्रशांतसाठी टाळ्या व्हायला मित्रांनो हरकत नाही आहे। मिळाली, त्याने देखील सांगितलं की जब आई थी बारी मेरी तब आधा गिल्ला ढेर था और कांप रहे थे दुश्मन मैदान के अंदर, क्योंकि मैदान के अंदर प्रशांत नाम का बाहुबली शेर था। बॅटिंग केली आहे प्रशांतने। प्रशांतच्या बॅट मधून जर पाहायला गेलं पूर्ण मिळून 4 षटकार आणि 3 चौकाराच्या मदतीने त्याने 41 धावांची विध्वंसक आणि विस्फोटक अटॅकिंग इंटेंट आणि अटॅकिंग अप्रोच करणारी जबरदस्त बॅटिंग केली। टाळ्यांच्या गजरामध्ये डगआउट मध्ये स्वागत केलं जाते, का नाही करावं, कारण संघ अडचणीमध्ये होता, संघाला अडचणीमधून बाहेर काढायचं काम मैदानावरती केलंय फलंदाज प्रशांतने। वेल प्ले प्रशांत, जबरदस्त कामगिरी प्रशांतच्या माध्यमातून पाहायला मिळाली। पुढील प्लेयर मैदानावरती एंटर करतील इनाट नंबर 5, तिसरा खेळाडू बाद झाल्यानंतर, ते म्हणजेच बॅटिंग करत असताना टीम कल्पेश। पाहूया कल्पेशच्या मार्फत कशा प्रकारची कामगिरी केली जाईल। या षटकाचा विचार केला, षटकामधील 2 चेंडूचा खेळ शिल्लक आहे। पहिल्या बॉलवरती चौकार, त्यानंतर वाईट, त्यानंतर 2 चेंडू 2 चौकार, विकेट। पहिल्या बॉल पासून प्रत्येक बॉल हा इव्हेंट आहे, जिथे मी म्हणेल फिल्डरच्या माध्यमातून मिस्टेक नक्की आपल्याला पाहायला मिळाली। फटका स्ट्रोक चांगला पाहायला मिळतोय लॉंग ऑफच्या दिशेला, डीप मध्ये फिल्डर असतील, सिंगल कंप्लीट झाली। दुसऱ्या धाबेचा प्रयत्न आणि बघता बघता 2 धाबा देखील कंप्लीट होतील। त्या धाबा आहेत ना कुठेतरी नंतर जाऊन महागात पडू शकतात। एका धाबेने आम्ही संघाला हारताना पाहिलंय, सर्वांनी वर्ल्ड कप पाहिलाय आणि न्यूझीलंड संघ एका धाबेने हारला। त्यामुळे नक्कीच जर पाहायला गेलं तर विजय आणि पराभवामधला अंतर हा 1 धाव नेहमी असतो।
यावेळेस देखील आपल्याला पाहायला मिळेल मैदानावरती आलाय डॉट बॉल आणि अशा रीतीने षटक क्रमांक मैदानावरती समाप्त होतोय. 5 षटकांचा बाजूके समाप्त आणि धावसंख्या धावफलकावरती ऑन द बोर्ड 66 विथ लॉस ऑफ 3 विकेट. 3 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये 66 धावा. धावफलकावरती तर 67 धावांचं लक्ष मैदानावरती सेट करण्यात आलेलं आहे. टीम 667711 या संघाच्या माध्यमातून ब्रोकोड फायटर्स या संघासमोर 67 धावा 30 चेंडू. पाहूया कशा प्रकारची कामगिरी होईल. मात्र विनंती असेल थोडंसं स्पीडअप करणं गरजेचं आहे. मित्रांनो थोडंसं स्पीडअप करा, वेळ वाचवणं गरजेचं आहे. पुन्हा एकदा सांगतोय आमचा विराजदाराच्या डोक्यावरती फार टेन्शन आहे. 67चं टार्गेट आहे, 67 धावांचं लक्ष. आज विराजकडून तुम्ही पार्टी मागाल तो पार्टी देऊ शकेल, मात्र तुम्हाला वेळ देऊ शकणार नाही. त्यामुळे विनंती आहे थोडंसं स्पीडअप करा, वेळ वाचवणं गरजेचं आहे. 30 चेंडू 67 धावांचं लक्ष आणि 67 धावा चेज केल्या जातील की डिफेंड केल्या जातील याचं धावतं वर्णन ऐकण्यासाठी मी मायक्रोफोनवरती इन्व्हाइट करतोय आमचे सहयोगी समालोचक, आमचे गुरुवर्य, आमचे मार्गदर्शक जे सातत्याने समालोचन करत असताना आम्ही पाठीवरती बक्षिसाची थाप आम्हाला नेहमी देतात. कुठे चुकतोय तर नक्की आम्हाला सुधारणा करायला सांगतात. पहिल्यांदा समालोचन करत असताना ज्यांच्या माध्यमातून आम्हाला गायडन्स मिळाले असे आमचे मार्गदर्शक, आमचे गुरुवर्य आणि वेलवेट व्हॉइस ऑफ भूपर, डोंबिवलीचा गोड आवाज म्हणून ज्याची ओळख आहे, स्वतंत्र शुद्ध आणि नॉलेजेबल कॉमेंटेटर विनोदजी पाटील सर आणि त्यांच्या सुमधुर आवाजातून आपण ऐकाल खेळाचं पुढील सत्र. 30 चेंडू 67 धावांची गरज. डीज आहे. स्वागत आहे पुन्हा एकदा सगळ्यांचाच. KVS प्रीमियर लीग सीझन 1 सामना क्रमांक 3 मैदानामध्ये सुरू आहे. 6677 वर्सेस ब्रोकोड फायटर. तर 6677 या संघाने केल्यात धावा बरोबर 66. बघा काय योगायोग आहे. 6677 या संघाने केल्यात धावसंख्या 66. 67 ब्रोकोड फायटर या संघाला करायचे आहेत विजयासाठी. पहिल्या सामन्यात आपण बघितलं आईगाव देवी स्मरण 11 या संघाने मॅच जिंकली, 54 चेस केल्या. त्यानंतर दिवा ब्राउनी या संघाने 63 धावांचं संरक्षण केलं. आणि आता बघूया यातून कोण जिंकतोय. तिसरी मॅच या ठिकाणी आणि अखेरचं सत्र या ओव्हरचं. घाई करा, 9 मॅच करायच्या आहेत. प्रश्न पडलाय कशा होतील. विराजने आधीच क्लिअर केलं की जर उशीर जास्त झाला तर षटकांमध्ये कपात करण्यात येईल. षटक 5 वरनं 4, 4 वरनं 3 येऊ शकतील, कारण 9 मॅच कुठल्याही परिस्थितीत आपल्याला कव्हर करायचे आहेत. क्रिकेटचा हा थरार रंगतोय. अनेक क्रिकेटचे फॉर्मॅट आपण बघत असतो. ग्रामीण क्रिकेटचा जो थरार आपण सातत्याने बघत असतो, ग्रामीण क्रिकेटच्या माध्यमातून अनेक लीग्स आपण बघत असतो. 2008ला पहिल्यांदा इंडियन प्रीमियर लीग सुरू झाली आणि त्यानंतर आपण बघितलं की लीगचे वारे संपूर्ण जगामध्ये वाहू लागले. अनेक लीग्स संपूर्ण देशभरामध्ये सुरू असतात. त्याचे वेगवेगळे स्वरूप आपण बघत असतो. एखादी लीग गावाची असते, एखादी तालुक्याची असते, ठाण्याच्या जिल्ह्याची असते. त्याचबरोबर एखादी सोसायटीची लीग आपण बघतोय. काही वकिलांच्या संघटनेची लीग आपण बघितलेली आहे. काही कंपनीज असतात, जशा टायरच्या कंपनी सीएट प्रीमियर लीग देखील आम्ही बघितलेली आहे. MRA प्रीमियर लीग देखील बघितलेली आहे. ही लीग आपण बघतोय या ठिकाणी
जे KVS चे सगळे आमचे जे फिटनेस लवर्स आहेत, जिम लवर्स आहेत, व्यायामपटू आहेत, या सगळ्यांना एकत्रित आणलेले KVS अर्थातच कल्पेश, विराज आणि शेनय या 3 बंधुराजांनी ही लीग या ठिकाणी सुरू केलेली आहे. आणि आज 6 संघ तुम्हाला इन ॲक्शनमध्ये जवळजवळ 75 ते 80 जण तुम्हाला एकत्रित खेळताना दिसतील. कदाचित ही संख्या पुढच्या वर्षी जास्त होऊ शकते. पुढच्या वर्षी आणखीन एक वेगळं स्वरूप या स्पर्धेचं तुम्हाला बघायला मिळेल. पहिलाच बॉल इनसाइड आउट, पाठवला डीप कव्हर पॉइंट, सीमा रेषेच्या बाहेर येतो हा चौकार. सदुसष्ट करायचे धावा फलकावरती बघतो आपण. एकूण झाले ते म्हणजे 5 धावा झालेल्या आहेत. प्रशांत तांडेल भरपूर वर्ष बेतोडे संघासाठी खेळलेले आहेत, अनेक स्पर्धा गाजवलेल्या आहेत. अत्यंत टॅलेंटेड असा ऑलराऊंडर बेतोडे संघाचा, ज्याने ओपन क्रिकेटचाही आनंद आपल्या कारकिर्दीमध्ये घेतलेला आहे. सद्यस्थितीमध्ये ग्रामीण क्रिकेट तो खेळतोय आणि आज या लीगच्या माध्यमातून तो मैदानावरती इन ॲक्शनमध्ये दिसतोय. व्यवस्थित बॅटवर आला नाही, चेंडू ऑन साईडला गेला, शॉर्ट लेगला फिल्डर आहेत. एक धाव या दरम्यान पूर्ण करतात. टायमिंग तितकंसं चांगलं राहिलं नाही. गतीमध्ये बदल करताना आपण प्रशांतला नेहमी बघितलेले व्हेरिएशन तो नेहमी दाखवत असतो. आता 4 बॉलमध्ये त्याने 6 धावा खर्च केल्या. टार्गेट आहे 67. आजच्या दिवसातील सर्वात मोठी धावसंख्या. हो, ड्राईव्ह केलाय, कव्हर पॉइंटला फिल्डर आहेत, तिथे झाले चूक, चेंडू गेलाय मागे, फिल्डर कव्हर करतील. दुसरे फिल्डर डीप कव्हरवर ना तोपर्यंत या दरम्यान येतील या 2 धावा. 2 धाव्याने धावसंख्या धावफलकावरती बघतो आपण. एकूण झाले ती म्हणजे 8 ही धावसंख्या धावफलकावरती बघायला मिळते. बॉलिंग मार्कवर तयार. प्रशांत उडवला हवेत, फिल्डर नाहीये त्या ठिकाणी, गेला गॅप मधून चेंडू सीमारेषे बाहेर, चौकार. समाप्ती. धावसंख्या धावफलकावरती 12. टार्गेट एकूण 67 धावांचे आहे आणि 67 धावा करण्यासाठी जर या ठिकाणी आपण बघितलं तर जवळजवळ 13.40 ही धावांची आवश्यक गती आहे. आणि त्यामुळे पहिल्या ओव्हरमध्ये धावा आलेल्या आहेत आपण बघतोय 12. अजूनही इथून विजयासाठी 55 धावांची गरज आहे. 55 धावा करण्यासाठी चेंडू शिल्लक असेल 24. 24 चेंडूमध्ये 55 जर करायचे असतील तर इथून मात्र आक्रमण करावं लागेल. ज्या पद्धतीने बॅटिंग झाली, प्रशांत तांडेलने 41 रन्स केले आणि काय जबरदस्त आक्रमकतेने खेळला. त्याच्या बॅटमधून आपण षटकार जर बघितले तर एकूण 4 षटकार बघितले, चौकार एकूण 3 चौकार आपण बघितलेले आहेत. अशा प्रकारची इनिंग प्रशांत तांडेलची. बॉलिंग मार्कवर अल्पेश. राऊंड द विकेट येतोय, स्वीप करता स्क्वेअर ऑफ द विकेट. हा चेंडू जाईल सीमारेषे बाहेर, येतोय चौकार. पुन्हा एकदा फुल टॉस. यावेळेस मात्र मिस टायमिंग. झेलची शक्यता होती पण झेल पकडता आला नाही. 2 धावा इथून मात्र अगदी सहजतेने पूर्ण करतायत आणि या 2 धावेने धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचले ती म्हणजे 18 धावा. याच पद्धतीने बॅटिंग करावी लागेल, लढावं लागेल, संघर्ष करावा लागेल, या मैदानावरती मेहनत करावी लागेल. हा खेळ तुम्हाला लढणं शिकवतो, हा खेळ तुम्हाला एकजुटीचं महत्त्व शिकवतो, हा खेळ तुम्हाला जबाबदारी काय असतं हा खेळ तुम्हाला शिकवत असतो आणि हा खेळ तुम्हाला संघर्ष करायला भाग पडत असतो. हा संघर्ष मैदानामध्ये सुरू आहे. सेकंड इनिंगमध्ये
ब्रोकोट फायटर या संघाचा चेंडू आउटसाइड दी लेग स्टंप पुन्हा टाकावं लागेल. विराज मुंडे या ठिकाणी सांगतायत हा वाईट बॉल आहे. दुपारच्या रगरगत्या उन्हामध्ये विराज सातत्याने अंपायरच्या भूमिकेत आपण बघतोय. जबाबदारी विराजला माहिती आहे. जो शिवधनुष्य त्याने उचललेल्या खांद्यावरती त्याला नक्कीच व्यवस्थितरित्या पेलणं देखील गरजेचं आहे. बोलायला बऱ्याचशा गोष्टी सोप्या असतात. टॉप एज हवेत फिल्डर नाही आहे जवळपास. मिडॉनचे फिल्डर फार नंतर आल्यात. कल्पेश या ठिकाणी बघा अजूनही चेंडू भेटला नाहीये. पकडलाय थोडा उशीर झालाय पण याचबरोबर धावा एकूण धावून काढले त्या म्हणजे 2 धावसंख्या धावपल कधी बघतो आपण 21 धावा झाल्या. टार्गेट 67 म्हणजे अजूनही विजयासाठी 46 धावांची गरज असणार आहे. हो स्विच हिट साठी चेंडू शॉर्ट ऑफ लेन आला होता. वाईट बॉलचा कॉल अंपायर करतायत. खूप जास्त बाहेर निघाला होता वाईट लाईनच्या. अशा प्रकारे वाईट धावसंख्या धावपलकावरती जाऊन पोहोचली ती 22 धावा. बॉलिंग मार्कवर पुन्हा एकदा तयार अल्पेशला आपल्या नावाप्रमाणे अल्प अशी धावसंख्या खर्च करावी लागेल पण सध्या तरी तसं दिसत नाहीये. आडव्या बॅट निघायचा प्रयत्न गुडघ्यावरती येऊन बनी तो बनी नाही तो अब्दुल गनी स्टाईल मध्ये खेळले. आज चेंडू मात्र सरळ यष्टीरक्षकाच्या हातामध्ये जातोय. चेंडूच्या लाईन मध्ये आले नाही. गतीमध्ये आपण बघितलं तर फार कमी गती अल्पेशने दिली होती. धावसंख्या धावपलकावरती 22. उडावला हेलिकॉप्टर लँड होईल का. गॅप मधून गेला सीमारेषे बाहेर. आडव्या बॅटने प्रयत्न झाला मात्र त्यानंतर आता मात्र सरळ बॅटने खेळतायत. येतो हा चौकार. गुण 26. यावेळेस मात्र चिकी सिंगल फार धोकादायक होती. 1 रन या ठिकाणी कंप्लीट होत आहे. धावसंख्या धावपलकावरती जाऊन पोहोचले आपण बघतोय ते म्हणजे 27. ओव्हरची समाप्ती आणि आता 40 धावांची गरज आहे विजयासाठी. 18 चेंडू मध्ये 40 करायच्यात. रिक्वायर्ड रेट 13.33 प्रति ओव्हर मागे हा रिक्वायर्ड रेट राखावा लागेल. वेळ जास्त घेऊ नका. फिल्डिंग लगेच लावा. तिसरी मॅच सुरू आहे. खरं तर ही मॅच चौथी पूर्ण व्हायला हवी होती आणि 5वी सुरू व्हायला हवी होती पण आज पहिला दिवस उद्घाटन प्रसंगी थोडासा वेळ आपला खर्च जास्त झाला. विराजने आम्हाला सकाळी 7 वाजता कॉल केला की दादा 8:30 वाजता ये. आम्ही उसाटण्याची स्पर्धा कव्हर करून पहाटे 3:30 वाजता घरी पोचलो होतो. पण शेवटी मला माहिती आहे विराजच्या खांद्यावरती जबाबदारी. ही लीग आहे. लीग मॅचेस लवकर सुरू होतात. तो वेळेवरती आला होता. जेव्हा लीग आयोजित करायचं ठरलं असेल सगळ्यांनी होकार दाखवला आनंद साजरा केला पण लीग आयोजित करत असताना विराजला माहीत आहे किती कसरत त्याला करावी लागलेली आहे. सगळ्या गोष्टींची सेटिंग करणं जमव करणं. हो हा चेंडू लेग स्टंप वरती आहे गेलाय फाईन लेगच्या दिशेने. यावेळेस मात्र आपण बघतायत वाईट बॉल कॉल पण नाही. बॅट्समन सांगतायत की त्यांच्या हाताला आय थिंक बॅटला ब्रश झालेला आहे आणि नक्कीच स्पोर्ट्समनशिप असायला हवी. खेळाडूवृत्ती असायला हवी. विराजला ते लक्षात आलं नाही पण बॅट्समनने त्या ठिकाणी सांगितले की बॅटला स्पर्श झाला होता त्यामुळे वाईट नसेल. 1 धाव येते धावसंख्या धावपलकावरती 27 धावा. 28 प्रशांत ओ स्लाइस केले झेल. ओ हो ही कॅच पकडण्याची पद्धत तरी कुठली होती तेच माझ्या लक्षात आलं नाही. सोपा झेल होता आणि बघा ओव्हर थ्रो देखील झाला. आणखीन एक धाव येईल का नाही. बॅकअप मिळतंय आणि बरेचसे खेळाडू रेग्युलर खेळणारे नाही त्यामुळे त्यांच्याकडनं फार मोठी अपेक्षा तुम्ही ठेवू शकत नाही.
सगळेच फिटनेसच्या बाबतीत जागरूक जरूर आहेत. सगळे जिम मध्ये जाऊन घाम घालतात पण सगळेच काही क्रिकेटपटू नाही आहेत. हा चेंडू हवेत मिस टायमिंग झालाय. फिल्डर आहेत लॉंग ऑनला. पहिल्या टप्प्यात चेंडू उचलतात तोपर्यंत 2 धावा आणि या 2 धावेने धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचली. ती म्हणजे आपण बघतोय 32 धावा. टार्गेट अजूनही बघितलं तर विजयासाठी 35 धावांची गरज आहे. षटक क्रमांक 3 3 बॉल झालेले आहेत. म्हणजे अजूनही आपण जर विचार केला तर 15 चेंडू शिल्लक आहेत. अपील झालंय. हाईट फॅक्टर आहे. अंपायर सांगतात अधिक उसळणारा चेंडू होता. हा डॉट बॉल येतोय. प्रशांत तांडेल ज्याने 41 धावांची एक विस्फोटक खेळी साकारली आणि आपल्या संघाच्या धावसंख्येत 35. आउटसाइड दी लेग स्टंप पिचिंग आहे. वाईड चा इशारा अंपायर करत आहे आणि वाईडच्या आधारे एक धावसंख्या धावफलकावरती 33. अजूनही विजयासाठी 34 धावांची गरज आहे. 14 चेंडू शिल्लक आहेत. दर्शन मात्रे आम्हाला माहिती देत आहेत. NTC वरती स्पर्धा कव्हर केली जाते. दर्शनचंही शेड्यूल प्रचंड व्यस्त आहे पण तरीही एक रिलेशन म्हणून त्याने शब्द दिला की मी एक 4-4:30 वाजेपर्यंत ही स्पर्धा कव्हर करेन. त्यानंतर त्याला दुसरा एक इव्हेंट एक स्पर्धा कव्हर करायची आहे आणि सीझन फार जोराने सुरू आहे. कुठलीही हॅलो 37 झाल्यात. 30 धावांची गरज आहे विजयासाठी आणि 30 करण्यासाठी चेंडू शिल्लक असतील 12. पाणी घेऊन जा मैदानात. ड्रिंक्स ब्रेक. 3 ओव्हर नंतर पाणी मैदानात घेऊन जायचे लवकरात लवकर. ऊन प्रचंड वाढत चाललेलं आहे.
गेर बदलावे लागते. कॉमेडी पोहोचू शकले नाही त्याबद्दल आम्ही दिलगीर आहोत. वळूया पुन्हा एकदा मैदानाच्या दिशेने. आता विजयासाठी 30 हव्यात पण चेंडू आता शिल्लक राहिले 10. बॉलिंग मार्कवर राज. राज ओव्हर द विकेट. पहिले 2 चेंडू अप्रतिम हाताळलेले आहेत. ओ टॉप आहे. झेल कोण घेणार स्वतः जज करतायत. वेल जज कॅच बाय राज. फलंदाज बाद. ऋषभ म्हणलं की ऋषभ पंतची मला आठवण आली. आयुष्यात सगळ्यात मोठा अपघात झाला आणि डॉक्टर म्हणाले की ज्याचा पाय पूर्णपणे ट्विस्ट झाला होता, बेंड झाला होता. त्याने त्याच्या हाताने तो सरळ गेला आणि तो हाताने सरळ नसता गेला तर तो पाय कामातून गेला असता. 15 महिने रेस्ट केली आणि त्यानंतर ऋषभ पंतचं कमबॅक सगळ्यांनी बघितलं. ओ स्क्वेअर लेगला गेला चेंडू. यावेळेस मात्र सीमा बार येतो संघर्षमय चौकार. वाईट बॉलचा इशारा अंपायर करतायत. वाईटने एक धाव मिळेल. धावसंख्या धावपलकावरती 42. विजयासाठी अजूनही 25 करायचे आहेत. 2 हिट इथून यायला हवेत मोठे तरच मॅच मध्ये कमबॅक करता येईल ब्रोकॉट फायटर संघाला. स्वीप केला. लेग स्टंप वरती पाठवला चेंडू.
गरज. उसळणारा बाउन्सर, खराब बॉल पाठवलाय त्या ठिकाणी सीमारेषे बाहेर येतोय. बघूया पंचांचा इशारा काय आलाय. अंपायर काय षटकार, कारण इथून आम्हाला दिसत नाही. आणि बघा तो भवरा आलेला आहे. सावध राहा. लहानपणी आपल्याला आई बाबा सांगायचे तुला भूती नाली घेऊन जाईल. आम्ही खूप घाबरायचो. From Mumbai. पहिल्या 3 बॉल मध्ये एकही धाव न देणारा, 2 विकेट घेणारा गोलंदाज राज मात्र पुढच्या 3 बॉल मध्ये 15 धावा देतो. याला असं म्हणतात क्रिकेट मित्रांनो. या खेळामध्ये काही घडू शकतं. कोणी विचार केला होता की 3 बॉल अप्रतिम फेकल्यानंतर हा गोलंदाज 15 धावा खर्च करेल, पण त्या गोलंदाजांनी या 15 धावा खर्च केल्या. नियंत्रण हरवलं त्याचं. आणि अखेरचे 3 चेंडू, त्यामध्ये 2 चौकार, 1 षटकार, 1 वाईड बॉल देखील आला. बॉलिंग मार्कवर ऑन साइडला फ्लिक करतात. फिल्डर आहे शॉर्ट लेगला. फिल्डिंग खराब झाली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होईल का, नाही झालाय. थ्रो खराब आलाय. बॅकअप मिळतंय. नशीब बलवतर की बॅकअप देणारा खेळाडू चपळ होता, चतुर होता. चेंडू त्याने थांबवला. धावपल कधी बघतो आपण. एकूण झाल्यात 53. 53 धावा झाल्या. 14ची गरज आहे 5 बॉल मध्ये. हो, हा कुठल्या प्रकारचा बॉल होता. टेबल खुर्ची घेऊनही मारता आला नसता, इतका वर फेकला होता. नो +4. विराज काले विपरीत बुद्धी. गरज होती 6-15ची. एकाच बॉल मध्ये दिल्या धावा. तब्बल 6 धावा खर्च केल्यात. आता 5 बॉल मध्ये 9. फ्रीडचा इशारा आहे. काहीतरी एक्सपेरिमेंट करण्याचा प्रयत्न होता. स्लोअर वन टाकण्याचा प्रयत्न होता. कंट्रोल ठेवता आला नाही हातावरती. आणि हा नो बॉल. बॉलिंग मार्कवर तयार. पुन्हा एकदा गोलंदाज साठीकडे बघतो आपण. जस्विनने धावा दिल्यात. एकूण आपण बघतायत 6 धावा दिल्यात. आता 9 धावांची गरज आहे. आणि 9 धावा करण्यासाठी 5 चेंडू शिल्लक आहेत. फुलटॉस उडवलाय, पाठवलाय वडाच्या झाडावर. हा येतो षटकार. जरा 3 मिस टायमिंग, जेलची शक्यता. आणि बघा बघा कॉलिंग नाही. दुसऱ्याच्या ताटातलं उरबडण्याची गरज काय. जेल होता त्या ठिकाणी बॉलरला, पण इथून मात्र राज गेले होते, चेंडू होते. आणि अशा प्रकारे आपण बघतायत या धावा पूर्ण झालेल्या आहेत. एकूण 3. आणि सामना जिंकलेला आहे. वेल प्लेड. 67 रन चेस ब्रोक आउट फायटर. वेल